पहिलं लेक्चर जे झालं होतं बेसिकली क्लास अँड ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये क्लास अँड ऑब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित समजले. So basically class is a collection of variables and functions किंवा methods both are same. असं काही विशेष नाही. ठीक आहे. एक मिनिट जॉईन करून घेऊ. तो क्लास इज बेसिकली कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड फंक्शन्स ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर खूप सारे त्याचे प्रोग्राम घेतले वेगवेगळे आणि आपण इनहेरिटन्सला स्टार्ट केलं होतं काल. त्यामध्ये पहिला पार्ट आपण संपवला दॅट इज सिंगल इनहेरिटन्स ऑर अ सिंपल इनहेरिटन्स. ठीक आहे. अनफॉर्च्युनेटली तो रेकॉर्ड नाही झाला, पण आपण एक दोन प्रोग्राम परत घेऊन टाकूयात. सो बेसिकली द इनहेरिटन्स इज व्हॉट. काय समजलं होतं इनहेरिटन्स तुम्हाला त्याच्याबद्दल? इन शॉर्ट एका लाईनीत जर कोणी विचारलं लाईक व्हॉट इज इनहेरिटन्स, कसं डिफाईन करणार तुम्ही? काही कारण आहे इनहेरिटन्स वापरायचं, लाइक व्हाय वी आर युजिंग इनहेरिटन्स, व्हॉट इज द नीड ऑफ इनहेरिटन्स? It inherits properties of parent class in child class. करेक्ट. सो बेसिकली एखाद्या क्लासमधले आपल्याला काही मेथड्स किंवा व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचे असतील, ऍट दॅट आपण त्या क्लासला काय करतो? इनहेरिट करतो, सो दॅट त्या क्लासचे आपल्याला व्हेरिएबल्स अँड फंक्शन क्लासमध्ये ऍक्सेस होतात. सो फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्टली कोड करूया, जास्त बेटर आहे. सो फर्स्ट पार्ट आपण त्याच्यातलं बघणार आहे दॅट इज सिंगल इनहेरिटन्स ऑर सिंपल इनहेरिटन्स. सिंगल ऑर सिंपल. सिंगल आणि सिंपल मध्ये काय होतं, एक पॅरेंट असतो तुमचा आणि एक असतो तुमचा चाइल्ड. सो बेसिकली दिस इज व्हॉट अ चाइल्ड. सपोज मी त्याला पॅरेंट म्हणतो, दिस इज व्हॉट अ चाइल्ड. ओके. तर ऑलवेज जो चाइल्ड असतो, चाइल्ड हा एक्सटेंड करतो पॅरेंटला. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. चाइल्ड एक्सटेंड करणारे पॅरेंटला. ठीक आहे. आणि आपण कुठला कीवर्ड वापरतो एखाद्या क्लासला एक्सटेंड करायचं असेल तर? आता नावच सांगितलं मी, एक्सटेंड. EXTENDS, एक्सटेंड्स. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक क्लास आहे पॅरेंट नावाचा, सपोज मी PRNT लिहितो, त्याच्यामध्ये तुमचे काही मेथड्स असतील, सपोज वाईड पी नावाचा. ह्या क्लासचा हा मेथड तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर आपल्याला जनरली काय करावं लागतं? एक मेन क्लास लिहावा लागतो. मेन क्लासमध्ये त्या पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो आणि त्या ऑब्जेक्टचा वापर करून आपण हा फंक्शन कॉल करतो. क्लिअर अँड सिंपल. पण असं समजा अजून एक आपल्याकडे क्लास आहे, त्या क्लासचं नाव चाइल्ड आहे. चाइल्डमध्ये एकही मेथड नाही. तर याचा ऑब्जेक्ट वापर करून आपण कुठलाही फंक्शन कॉल करू शकत नाही, कारण याच्यामध्ये स्वतःचे पण फंक्शन नाही. पण इनहेरिटन्स आपल्याला एक प्रोव्हिजन देतो, की तुम्ही एक्सटेंड करू शकता एखाद्या क्लासला, जेणेकरून त्या क्लासचे मेथड्स तुम्हाला ह्या क्लासमध्ये ऍक्सेसिबल होतात. मग त्याच्यासाठी आपण काय करत होतो? एक्सटेंड कीवर्डचा वापर करायचो. एक्सटेंड्स कोणाला करणार आहे? PRNT. सो दॅट पॅरेंट क्लास मधले जेवढे मेथड्स आहेत ते सगळे ऍक्सेसिबल होतील चाइल्ड क्लासमध्ये. सो दिस इज व्हॉट इनहेरिटन्स इज. ओके. काल आपण एक एक्झाम्पल पण बघितलं होतं, ते परत बघू एकदा. हे बघा, आधी एक सिंपल एक्झाम्पल आपण घेतलं होतं. पॅरेंट नावाचा एक क्लास बनवला होता आणि एक क्लास होता चाइल्ड नावाचा. जनरल टर्मिनॉलॉजी मध्ये आपण हे बघितलं होतं, ज्या क्लासचा मध्ये मेथड आहे, त्या क्लासचे जर मेथड ऍक्सेस करायचं असेल, पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागते? त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. जसं पॅरेंटचा ऑब्जेक्ट बनवला, पॅरेंट मधले दोन्ही फंक्शन कॉल केले. आता चाइल्ड मध्ये मी सध्या एक्सटेंड नाही करत. ठीक आहे. मी चाइल्डचा ऑब्जेक्ट करून फक्त C1 ला कॉल करू शकतो. P1 आणि P2 ला करू शकतो का इथे? नाही. हे बघा, इथे ऍक्सेसिबल नाही. बिकॉज P1 and P2 आर मेथड्स ऑफ पॅरेंट क्लासेस. पण आपल्याला जर त्या पॅरेंट क्लासचे मेथड आपल्या ह्याच्यात ऍक्सेस करायचं असेल, तर त्या क्लासला आपल्याला काय करावं लागतं? एक्सटेंड करावा लागतो, सो दॅट त्या क्लासमधले मेथड्स त्या क्लासमध्ये ऍक्सेस होतात. हे बघा. ओके.
आणि नेहमी चाइल्ड क्लासचाच ऑब्जेक्ट बनवायचा जर इनहेरिटन्स यूज झाला असेल तर. ओके. मग आणि हा पण एक कन्फ्युजन मुलांना होतो जर त्यांना वाटत असेल, जर आपण चाइल्डच्या क्लासने पॅरेंटला एक्सटेंड केलंय. जसं चाइल्डचा ऑब्जेक्ट वापर करून आपण P1 आणि P2 ॲक्सेस करू शकतो. मग तसा पॅरेंटचा ऑब्जेक्टचा वापर करून आपण C1 कॉल करू शकतो का? पॉसिबल आहे का असं कधी? नाही. रिव्हर्स इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. ज्या क्लासला एक्सटेंड केलंय, तोच त्या क्लासचे फंक्शन वापर करू शकतो. जर त्याच्याकडे स्वतःचे असते, तर त्याने दुसऱ्यांना काय ॲक्सेस केला असता. तो एक पार्ट आहे. म्हणजे तुम्ही इथे ऑब्जेक्टचा वापर करून C1 कॉल करू शकत नाही. सिंपल. ओके. गरजच नाही ना. ज्याला गरज आहे तोच एक्सटेंड करतो. परत ज्याला गरज नाही त्याला कशा जबरदस्तीचं द्यायचं, असा पार्ट आहे. सो एक टर्मिनॉलॉजी होती इनहेरिटन्सची आणि त्याच्यात मी काल अजून एक एक्झाम्पल घेतलं होतं, की हे झालं सिंटॅक्टिकली. एखाद्या क्लासचे मेथड्स ह्या क्लासमध्ये आपल्याला ॲक्सेस करता येतात विथ द हेल्प ऑफ एक्सटेंड कीवर्ड्स आणि तेच डेफिनेशन आहे इनहेरिटन्सची इज ॲक्सेस द प्रॉपर्टीज अँड फीचर्स ऑर मेथड्स ऑर फंक्शन्स parent class or another class. For accessing methods and variable, we are using extend keyword. हा फर्स्ट पार्ट होता. सेकंड, what is the need of inheritance? इनहेरिटन्सची मग गरज का पडली ती? हे तर झाले याच्यावेळी आपण मेथड्स वगैरे ऍक्सेस करतो. मग अशी काय गरज आहे इनहेरिटन्स? इनहेरिटन्स नसता तर काय झालं असतं? काय आढळलं होतं आपल्याला? एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा आपण लोड सिस्टीमचं. लाईन कोड कमी होतो. लाईन अप कोड कमी होते किंवा जिथे अननेसेसरी कोड तुम्हाला प्रत्येक वेळी लिहावा लागतो एखादं फंक्शन प्रत्येक ठिकाणी. तर 10 ठिकाणी लिहून ठेवण्यापेक्षा एक ठिकाणी ठेवा. सो दॅट जो क्लास त्याला एक्सटेंड करेल, त्या क्लासला ते काय होणार आहे? ॲक्सेस होत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल कालचे एक्झाम्पल बघा. आपल्याकडे 3 क्लास होते. आर्ट्स होता, कॉमर्स होता आणि सायन्स होता. ओके. आणि आपलं प्रिन्सिपल नावाचा मेन क्लास आहे. प्रत्येक क्लासमध्ये आपण त्याचे फंक्शन ऑब्जेक्ट बनवले, फंक्शन कॉल केलं. ऑब्जेक्ट बनवले, फंक्शन कॉल केलं. पण एक नोटीस नावाचा क्लास आपण एक सिंपल बनवला आणि ही नोटीसला प्रत्येकाला पाहिजे होती. एक तर असा ऑप्शन होता, की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन ही नोटीस 3दा लिहावं लागलं असतं. आपण तसं न करता काय केलं, एक कॉमन क्लास त्याचा क्रिएट केला आणि ज्या क्लासला तो नोटीस लागतोय त्याने त्याला काय केलं, एक्सटेंड केलं बघा. इथे पण एक्सटेंड केलं आपण आणि इथे पण एक्सटेंड केलं. सो दॅट काय होईल, तुमचे जे पण इथे नोटीस राहील ते सगळे ॲक्सेसिबल राहील. त्याला बघा ए डॉट नोटीस पण केलं तुम्ही, सी पण नोटीस केलं आणि एस पण काय केलंय, नोटीस केलं. आता इथे मी राइट क्लिक करतो आणि रन ॲज जावा ॲप्लिकेशन सो दॅट त्या क्लासचे सगळे मेथड्स इथे ॲक्सेसिबल झालेत. ठीक आहे? फाईन. सो यावेळी तुम्ही काय करू शकता ते ॲक्सेस करता येतं. आता याचा एडव्हांटेज असा आहे, की तुमची उद्या जाऊन आता नोटीस काय आपल्याकडे, नो हॉलिडे टुमॉरो आणि मी मेसेज चेंज करतो टुमॉरो इज अ हॉलिडे. टुमॉरो इज हॉलिडे. मी मेसेज किती ठिकाणी चेंज केला? एक ठिकाणी. पण हा कुठे-कुठे रिफ्लेक्ट करेल, ज्या क्लासने या क्लासला एक्सटेंड केलेलं आहे, त्या सगळ्या क्लासमध्ये सेम नोटीस ना ही चाललीच आहे. हे बघा, आता इथे रन करा तुम्हाला लक्षात येईल बघा. टुमॉरो इज हॉलिडे, टुमॉरो इज हॉलिडे अँड टुमॉरो इज अ हॉलिडे. हा फायदा आहे इनहेरिटन्स करण्याचा. हे जर नसतं तर प्रत्येक क्लासमध्ये जाऊन इंडिव्हिज्युअली आपल्याला जाऊन काय करावं लागलं असतं? अ, हे करावं लागलं असतं. ते मेथड बनवत बघा बसवावं लागलं असतं. आता बेस्ट एक्झाम्पल हेच बघा ना. आता बघा आपल्या सपोज तुम्ही क्लास लावलाय. आता इंडिव्हिज्युअल असतं तर मला प्रत्येकाला एक वेगवेगळं कनेक्शन देऊन वेगवेगळं शिकवत बसावं लागलं असतं. पण आपली एकच लिंक आहे ना ही लिंक आणि ह्या लिंकचा वापर करून सगळे जॉइन होताय. म्हणजे याचा रियूज होतोय. इनहेरिट करताय तुम्ही याचे सगळे फीचर्स प्रत्येकाकडे. तो आपला आहे इनहेरिटन्स.
एखाद्या क्लासचा, एखाद्या क्लासमधल्या फंक्शनचा, एखाद्या गोष्टीचा रियूज करायचा प्रत्येकाने. जसं एका गावाला एकच गार्डन असतं आणि एका शाळेला एक वॉटर हे असतं ते ते पाणी प्यायचं वगैरे. तशा गोष्टी आहे इनहेरिटन्स. कॉमन जे खूप जणांना एकच गोष्ट सारखी-सारखी लागते ती कॉमन काढा आणि त्या क्लासला एक्सटेंड करून घ्या. तो इनहेरिटन्सचा फीचर तुम्हाला सांगतो. ओके. आता 2 गोष्टी इथे क्लिअर होत आहे हळू-हळू. एक म्हणजे की आपण एक्सटेंडचा कीवर्ड वापर करून त्या क्लासचे फंक्शन्स आणि व्हेरिएबल इथे ॲक्सेस करू शकतो. हा झाला तुमचा सिंटॅक्टिकली पार्ट. सेकंड हे समजतंय की व्हाय वी नीड इनहेरिटन्स. इनहेरिटन्स न वापरता पण भरपूर काम होतात. पण इनहेरिटन्स वापरल्यामुळे तुमचे लाईन्स ऑफ कोड वाचतात. अननेसेसरी जो रिपिटेशन ऑफ कोड आहे, तो वाचतो. ओके. मग त्याचा यूज कसा करून घेणार आहे? जे कॉमन फंक्शन सगळीकडे लागणार आहेत, ते एका ठिकाणी लिहा. ज्याला लागतंय त्यांनी त्याला एक्सटेंड करा. सो दॅट तुमचं ऑप्टिमाइज कोड होईल. 10 ठिकाणी लिहिण्यापेक्षा एकाच ठिकाणी लिहा आणि ज्याला लागतंय त्यांनी त्याला एक्सटेंड करा. सिंपल इनहेरिटन्समध्ये कोणाला डाउट आहे? सिंगल इनहेरिटन्समध्ये. क्लिअर आहे सिंगल नाही. इनहेरिटन्स? हो. ठीक आहे. हो आता सर. आपण दुसऱ्या पार्टकडे जाऊ. तो पार्ट काय आपला? मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. ठीक आहे. सिंगल झाला, आता मल्टी लेव्हल. प्रत्येक वेळेस ना आपल्याला इनहेरिटन्स लागणार आहे. त्याच्यामुळे तो असाही रिपीट झालाच असता. पण ठीक आहे. आता बघा थोडंसं मी याला चेंज करतो इथे. मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. सिंगलमध्ये एक पॅरेंट होता, एक चाइल्ड होता. आता लेव्हल्सचा अर्थ खूप सारे लेव्हल्स. मॅक्सिमम 3 ते 4च लेव्हल असतात. आता आपण सध्या फक्त 3 लेव्हल घेऊ. म्हणजे असं कन्सिडर करून घ्या, की हा ग्रँड पॅरेंट आहे, हा पॅरेंट आहे आणि हा चाइल्ड आहे. ओके. मी नावं पण देऊन टाकतो. हा झाला तुमचा ग्रँड पॅरेंट. हा झाला तुमचा चाइल्ड. याचं एक्सटेंड कसं होणार आहे लक्षात घ्या. चाइल्ड कोणाला एक्सटेंड करेल? पॅरेंटला. पॅरेंटला. आणि पॅरेंट कोणाला एक्सटेंड करेल? ग्रँड पॅरेंट. ग्रँड पॅरेंट. मग याच्यामध्ये होतं कसं काय माहिती का? पॅरेंटला कोणाचे मेथड ऍक्सेसिबल असतील? ग्रँड पॅरेंटचे. बरोबर. आणि चाइल्डला कोणाचे मेथड ऍक्सेसिबल असतील? पॅरेंटचे. बरोबर. याने याला एक्सटेंड केलंय. मग चाइल्डला मग ग्रँड पॅरेंटचे पण मेथड भेटतील का नाही? भेटतील. भेटायला पाहिजे ना. कारण हो. ऑब्व्हियसली पॅरेंटने जर ग्रँड पॅरेंटला एक्सटेंड केले, तर मग ग्रँड पॅरेंटचे सगळे फीचर पॅरेंटमध्ये आणि पॅरेंटचे सगळे फीचर्स चाइल्डमध्ये. तर हे लेव्हल्स होऊन जातं. एखाद्या क्लासने ऑलरेडी दुसऱ्याला इनहेरिट केलेला असेल, पण तोच क्लास आपण जर इनहेरिट केला, तर आपल्याला प्रिव्हियस क्लासचे पण ज्याने ज्याला एक्सटेंड केले तो क्लास आणि प्लस ज्या क्लासला एक्सटेंड केले, त्या दोघांचे फीचर आपल्याला डायरेक्ट इथे ॲक्सेसिबल होतील. ओके. याला मल्टी लेव्हल्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता आपण एक सिंपलचं फंक्शन घेऊ. एक्झाम्पल घेऊ, मग एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता फक्त आपण बघूया मल्टी लेव्हलचं. मी राइट क्लिक करतो, न्यू क्लास करणार आहे. एमएल लेव्हल, मल्टी लेव्हल, LVL. ठीक आहे. ठीक आहे. नाव मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. TNCE. मेन क्लासच घेतो. इथे आलो. मी इथे जाऊन एक क्लास बनवतो, क्लास GP. ग्रँड पॅरेंट. ग्रँड पॅरेंट. इथे जाऊन एक मेथड क्लास आहे ना, असं असतं. आणि एक मेथड लिहितो सिंपल G नावाचं. आणि याच्यात काय लिहितो मी? ग्रँड पॅरेंट. GRANT ग्रँड पॅरेंट. GRANT पॅरेंट्स. काय करतो आपण? मेथड आहे ना, मेथड अशी लिहायची आणि इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इथे काय लिहिणार आहे? GRANT
ग्रँड लिहिता का RND लिहिता? आय डोंट नो. ग्रँड पॅरेंट, मोठे. लिहिता. ठीक आहे. सो हा झाला ग्रँड पॅरेंटचा क्लास. त्याच वेळी आपण कुठला क्लास बनवणार आहे? पॅरेंट नावाचा क्लास इथे बनवणार आहे. त्याच्या वेळी आपण कुठला बनवणार आहे? चाइल्ड नावाचा पण क्लास बनवणार आहे. सो मी PP लिहितो फॉर पॅरेंट आणि CC लिहितो फॉर चाइल्ड. इथे मी करणार आहे PP आणि इथे ग्रँडच्या ठिकाणी पॅरेंट करणार. आणि इथे काय करायचं? CC. PPR एंट्री करतो मी, CC LD करतो. इथे CC मिळते. सिंपलचे 3 वेगवेगळे क्लास आहे, कोणालाच कोणतंच मिक्स नाही. इथे मी काय करणार? CH चा LD चाइल्ड क्लास. ॲज युजुअल क्लासचं कन्सेप्ट आहे. क्लास बनवले आपण, 3 क्लास बनवलेत. एक पॅरेंट आहे, एक ग्रँड पॅरेंट, एक चाइल्ड आहे. नेहमीप्रमाणे ॲज युजुअल आपल्याला काय करावं लागेल? त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवणं आहे. त्या ऑब्जेक्टचा वापर करून तो फंक्शन कॉल करायचा. सो आय गो हिअर. GPG इज इक्वल टू न्यू GP. ग्रँड पॅरेंट क्लास आहे, नो प्रॉब्लेम. ग्रँड पॅरेंटचा ऑब्जेक्ट यूज करून आपण काय करतो? ग्रँड पॅरेंटचेच मेथड आपण कॉल करू शकतो. फाईन. इथे कन्फ्युजन असेल तर OBJ लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ज्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि जो फंक्शन कॉल केला तो फंक्शन तुम्हाला इथे कॉल होऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाही. सेकंड, पॅरेंटचा ऑब्जेक्ट बनवणार तुम्ही. पॅरेंट P इज इक्वल टू न्यू पॅरेंट. आणि पॅरेंटचा वापर करून तुम्ही काय कॉल करणार आहे? PP. बरोबर. तर आता तुम्ही याला रन केलं, तुम्हाला इथे काय देईल? पॅरेंट पण दिसेल बघा. फाईन. आता सध्याला तुम्ही पॅरेंटचा ऑब्जेक्ट वापर करून ग्रँड पॅरेंटला कॉल करू शकताय का? नाही. नाही करणार. ओके, कारण तो डायरेक्टली एरर देईल की दिस मेथड इज नॉट अलाउड. P.G नावाचं. हे बघा. असं पॉसिबल नाही होत, कारण त्या क्लासने त्याला काही एक्सटेंडच केले नाही. तुम्हाला जर हा फंक्शन इथे ऍक्सेसिबल पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? इथे एक्सटेंड करावं लागेल. येस, एक्सटेंड्स G नावा, नाही GP. ओके. आता जर तुम्ही रन केला, हे बघा, पॅरेंट मध्ये ग्रँड पॅरेंट पण ऍक्सेस झालं, होऊन गेले ना. तर हे कशामुळे झालं? याला आपण एक्सटेंड केल्यामुळे. आता आपण चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवू. हा थर्ड इंडिव्हिज्युअल क्लास आहे सध्या पुरता तरी. चाइल्ड C इज इक्वल टू न्यू चाइल्ड. आता चाइल्ड मध्ये फक्त आणि फक्त कुठली मेथड ऍक्सेसिबल आहे? CC. फक्त एकच मेथड. मी चाइल्डचा वापर करून ग्रँड पॅरेंटला कॉल करू शकतोय का? नाही. ना पॅरेंटला कॉल करू शकतो? नाही. कारण तो स्वतः एक इंडिव्हिज्युअल क्लास आहे, त्याला फक्त त्याचा ऑब्जेक्टने त्याच्याच क्लास त्याला ऍक्सेस करता येईल. ठीक आहे. सो आता आपण काय करू? याला ना मी एक्सटेंड करतो. जर मी याला एक्सटेंड केलं, EXTENDS एक्सटेंड्स, मी इथे GP केलं, तर मला कुठला मेथड ऍक्सेसिबल राहील? ग्रँड पॅरेंटची. फक्त हा मेथड. म्हणजे मी इथे C.G करू शकतो.
पण पॅरेंटचं ऍक्सेसिबल राहील का? नाही. नाही राहणार. मग मी इथे जर इन्स्टेड ऑफ ग्रँड पॅरेंटला ऍक्सेस करता जर मी पॅरेंटला ऍक्सेस केलं तर मला ग्रँड पॅरेंटचे मेथड इथे ऍक्सेस होतील का? हो, होतील. व्हायला पाहिजे. कारण ऑलरेडी पॅरेंटने पण कोणाला चाइल्ड ऍक्सेस केलंय? केला. सो दॅट आपण चाइल्डचा वापर करून पॅरेंट पण कॉल करू शकतो प्लस हे पण करू शकतो. म्हणजे मल्टी लेव्हल्स आहे. याने याला ऍक्सेस केलं, याने याला ऍक्सेस केलं तर बाय डिफॉल्ट याची फीचर्स इथे ऍक्सेस झाले. मग हे लेव्हल कुठपर्यंत पण असू शकतात. पंजोबा पण असू शकतो. PANG जर ग्रँड पॅरेंटने यांना एक्सटेंड केलेलं असेल ते सगळे मेथड कुठे ऍक्सेसिबल असेल? चाइल्डमध्ये. मग याला लेव्हल्स म्हणतात. मग ती लेव्हल कुठपर्यंत जाते तिथपर्यंत त्यांनी ज्याने एक्सटेंड केलेला असतो तो. ओके? पॅरेंट. ओके? तर असे तुम्हाला मल्टी लेव्हल्स करता येतं. ग्रँड पॅरेंटने ग्रँड पॅरेंट झालं, पॅरेंटने पॅरेंटचं झालं, मग पॅरेंटनी ग्रँड पॅरेंटला पण ऍक्सेस केले म्हणून त्याला ग्रँड पॅरेंट आणि पॅरेंट दोन्ही भेटले. चाइल्डने आधी फक्त स्वतःला क्लास कॉल केला, स्वतःच झाला. नंतर ग्रँड पॅरेंटचं करून बघितलं, ग्रँड पॅरेंट झालं. पॅरेंट पण पाहिजे होतं, मग इन्स्टेड ऑफ ग्रँड पॅरेंट करता फक्त पॅरेंट केलं. पॅरेंटमुळे ग्रँड पॅरेंट पण झालं, पॅरेंट पण झालं, प्लस चाइल्ड पण झालं. ओके? मग याचं एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आपण घेऊ, सो दॅट तो कन्सेप्ट क्लिअर होईल. हे बघा, एक प्रोग्राम बनवायचा ज्याच्यात आपल्याला आपलं फुल नेम क्रिएट करायचंय. ठीक आहे? ML LVL. फुल नेम कसं क्रिएट करायचं ते सांगतो. ग्रँड पॅरेंटचं हे घ्यायचं क्लास, त्याच्यात एक व्हेरिएबल डिफाईन करायचा. ठीक आहे? त्या व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर करायचं? आपलं सरनेम. पॅरेंटचा क्लास घ्यायचा, पॅरेंटच्या याच्यामध्ये पॅरेंटचं नाव स्टोअर करायचं, चाइल्डच्या याच्यात चाइल्डचं नाव स्टोअर करायचं. आणि एक चाइल्डमध्ये मेथड बनवायची, तो मेथड तुम्हाला फुल नेम प्रिंट करून देईल. बघा कसं करायचं. प्रोग्राम टू प्रिंट फुल नेम. Program to print full name using multi-level inheritance. Inheritance. काय आयडिया येते कसं करावं लागेल, काय करावं लागेल? ग्रँड पॅरेंट मधून फक्त सरनेम घ्यायचा, पॅरेंट क्लास मधून फक्त पॅरेंट घ्यायचा, चाइल्ड क्लास मधून फक्त चाइल्डचं नाव घ्यायचं आणि एक पूर्ण नाव प्रिंट करायचं. त्याच्यात पॅरेंट पण यूज होईल आणि ग्रँड पॅरेंट पण यूज होऊनच जाईल. त्यावेळी आपण इथे एक सिंपल ग्रँड पॅरेंट सरनेम असा क्लास बनवतो मी. जीपीएस झालं पण ठीक आहे. क्लास जीपीपी. इथे मी एक स्ट्रिंग नावाचा व्हेरिएबल बनवणार आहे, तो म्हणजे आपलं सरनेम. मी माझं नाव स्टोअर करतो सोनकाम. झालं. कारण क्लासमध्ये व्हेरिएबल्स आणि फंक्शन पण असू शकतात. आतापर्यंत आपण फंक्शनच बघितलं, पण आता काय करणार आहे मी? व्हेरिएबल स्टोअर करणार. पॅरेंट नावाचा क्लास बनवला मी PPP नावाचं. त्याच्यामध्ये मी स्टोअर केलं पी नेम. पॅरेंटचं नाव सपोज दौलत आहे. चाइल्डच्या क्लासमध्ये मी स्टोअर केलं चाइल्ड. CCC. याच्यात माझं नाव आहे सुरेश. आता मला फुल नेम प्रिंट करायचं आहे. फुल नेम कसं प्रिंट करणार? फुल नेम प्रिंट करायचं असेल तर मला इथे एक मेथड बनवून घ्यावं लागेल, वाईड फुल नेम NAME. ठीक आहे?
फुल नेम प्रिंट करायचं असेल, इथे मी थोडंसं असं मुद्दामून एरर दाखवतो. पहिले काय प्रिंट करावं लागेल आपल्याला? नाव. नाव तर ऍक्सेस होईल झालं इथं, कारण तो नाव कुठे आहे? चाइल्ड क्लासमध्येच आहे. पण तुम्हाला प्लस काय पाहिजे? पॅरेंटचं नाव. पॅरेंटचं नाव इथे भेटणार नाही, कारण तो पॅरेंटचं नाव कुठे आहे? पॅरेंट मध्ये ना. पी नेम तुम्हाला चाइल्ड मध्ये ऍक्सेस होईल का? नाही होणार. नाही. त्यावेळी तुम्हाला कोणाला एक्सटेंड करावं लागेल? पॅरेंटला. TEN एक्सटेन्स PPP. बघा, झाला ऍक्सेस पॅरेंट. आणि तुम्हाला ग्रँड पॅरेंट पण लागेल, बरोबर. मग इन्स्टेड ऑफ एवढं करता तुम्ही डायरेक्टली कोणाला एक्सटेंड करू शकता? ग्रँड पॅरेंटला. पण ग्रँड पॅरेंटला ऍक्सेस केल्यामुळे तुम्हाला फक्त काय ऍक्सेस होईल? सरनेम. पण पॅरेंटचं नाव भेटणार आहे का? नाही. काय राहते आपलं? पॅरेंटला एक्सटेंड करावं लागेल. पॅरेंटनी जीपीपी. पण एक्सटेंड करायला पाहिजे ग्रँड पॅरेंटला. मग आता तुम्ही कोणाला एक्सटेंड करणार? पॅरेंटला. झालं. बघा इथे नेम पण ऍक्सेस झाला, पॅरेंट नेम पण ऍक्सेस झाला, प्लस सरनेम पण ऍक्सेस झाला. आता तुम्हाला एंड टार्गेट काय आहे? सरनेम प्रिंट करायचा. तुम्ही सिम्पली कुठल्या क्लासचा ऑब्जेक्ट म्हणून कुठलं फंक्शन कॉल करणार आहे? चाइल्डचा क्लास म्हणून, म्हणजे हे बनवू. एक्झॅक्टली, कारण बिकॉज त्याच्यामध्येच तो मेथड आहे. सी इज इक्वल टू न्यू चाइल्ड, आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा सी डॉट फुल नेम. झालं आपलं काम. आता आपल्याला आपलं फुल नेम भेटून जाईल. ठीक आहे. थोडं स्पेसिंग वगैरे ऍड करायचं असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सुरेश दौलत सोनकावर. ठीक आहे. हे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आहे. बिकॉज सरनेम कोण सगळ्यांना लागेल ना. ग्रँड पॅरेंटला पण तेच सरनेम असेल, पॅरेंटला पण तेच असेल, चाइल्डला पण तेच असेल. मल्टी लेवल केला आपण. पॅरेंटचं नाव पॅरेंट क्लास मधून आणि सरनेम आपल्या ग्रँड पॅरेंट मधून. तिन्ही क्लासचा वापर करून आपण इथे ऍक्सेस करून घेतलं. आले लक्षात? यात आपण हा. युजरचं पण यूज करू शकतो ना? युजरचं म्हणजे? युजरकडनं, म्हणजे युजरकडनं आउटपुट इनपुट घेतलं तर स्कॅनरचा वापर करू शकतो? हा, त्याच्यात पण होऊन जाईल. स्कॅनरचा पण वापर करता येईल. पण तुम्हाला तो त्या क्लासमध्ये बनवावा लागेल. ठीक आहे. आता मेन इथे काय? क्लासमध्ये? हा, तेव्हा बेसिकली आता हा झाला फिक्स व्हॅल्यू आम्ही स्टोअर केली होती इथे, बरोबर. आता हेच नाव जर तुम्हाला पॅरेंट कडून घ्यायचंय, सॉरी युजर कडून घ्यायचं की काय सरनेम असणार आहे, ठीक आहे. पण बेसिकली तसं याच्यात फिट होईल, पण तो खूप कॉम्प्लेक्स होऊन जाईल. इन जनरल आपल्याला इथे काय करावं लागेल? इन्स्टेड ऑफ तुम्ही जे हार्ड कोडेड घेतलेलं आहे इथे, ठीक आहे, तिथे तुम्हाला डायनामिक करून घ्यावं लागेल. फक्त मी एका फील्डसाठी करून दाखवतो, बाकी तसंच राहणार. स्ट्रिंग नावाचा सिंपल व्हेरिएबल घेतलाय, सरनेम नावाचा. इनपुटसाठी आपल्याला व्हावं लागेल स्कॅनर सी इज इक्वल टू न्यू स्कॅनर. ठीक आहे. सिस्टीम डॉट इन. बरोबर, ह्याला इम्पोर्ट करा. ओके. आणि इथे काय तुम्ही मेसेज देणार आहे? एंटर सरनेम. सॉरी, नाही, इथे ना ते गोष्टी होणार नाही. याचं कारण असं आहे, पण याच्यामध्ये असं काही फंक्शनॅलिटी नाही करू शकत. क्लास जो आहे फक्त मेथड्स आणि व्हेरिएबल्सचाच असतो. ठीक आहे. तिथे अशा गोष्टी करता येतील, पण त्याच्यासाठी फंक्शन बनवावं लागणार. डायरेक्टली आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इथे नाही लिहू शकत. हे सगळं स्कॅनरचं आपल्याला एक फंक्शन बनवून घ्यावं लागेल, कारण सगळ्या गोष्टी तुमच्या फंक्शन बेसिस.
जर तुम्ही क्लासमध्ये सुद्धा असं नॉर्मली स्प्लिट प्रोग्राम करायला लागले, तर मग तो क्लासचा अर्थ उरत नाही. क्लास नेहमी म्हणतो जे पण गोष्टी करायच्या तुम्हाला आयदर तुम्ही फंक्शन बनवा किंवा व्हेरिएबल्समध्ये ठेवा. आता इथे डायरेक्ट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं लिहू शकत नाही. कारण तो जर दुसऱ्यांना प्रिंट करायचा असेल, तर स्वतः क्लास तर एक्झिक्यूट होणार नाही. मग तो स्टेटमेंट बाहेर कसा ॲक्सेस करणार तुम्ही? डायरेक्टली सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं लिहिलं तर? किंवा ही पण गोष्ट बाहेर कशी ॲक्सेस होईल डायरेक्ट? होणारच नाही ना. त्यासाठी आयदर आपल्याला एक एक फंक्शन बनवून घ्यावं लागेल आणि त्या फंक्शनमध्ये ह्या गोष्टी लिहाव्या लागतील. ठीक आहे? ट्राय करून बघू चला, जिथपर्यंत होतंय. स्कॅनर आणि इथे आपण एक मेसेज देणार आहे SYSO. जास्तीत जास्त काय होणार आहे? एरर येईल काहीतरी येऊ द्या एरर. एंटर युअर सरनेम SURNAME. ओके. आणि ते नाव कशात स्टोअर करणार आपण? सरनेम मध्ये. सरनेम इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट. ठीक आहे. एक फील्ड साठी आपण हे करून बघू. आता याच्यात मात्र हा सरनेम तर इथे ऍक्सेस झालेला आहे. पण या सरनेम मध्ये काही स्टोअर नाही. तुम्ही जेव्हा ह्या क्लासला एक्सटेंड केलंय म्हणजे तुम्हाला हा व्हेरिएबल तुम्ही इथे ऍक्सेस करताय. तुम्हाला त्या सरनेम मध्ये व्हॅल्यू डायनामिक पाहिजे असेल, एका मिनिटासाठी याला रन करून बघा. तुम्हाला सरनेम जो आहे ना तो ब्लँक भेटणार आहे सध्या आता. हे बघा नल. कारण याची डिफॉल्ट व्हॅल्यू ना नल आहे. एम्प्टी आहे, काहीच नाही. तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला कुठलं फंक्शन कॉल करावं लागेल? इनपुट नावाचं. आणि ते फंक्शन कुठे कॉल करणार आहे आपण? इथे. डायरेक्ट इथे नाही कॉल करता येणार आपल्याला. तो कॉल इथे नाही होणार. कारण हा मेन क्लास नाहीये. व्हेरिएबल ऍक्सेस झाला. याने पॅरेंटला एक्सटेंड केलंय त्याच्यामुळे हा मेथड जो आहे असा नाही करावं लागणार. आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. ऑब्जेक्टचा वापर करून तो फंक्शन कुठेतरी कॉल करणे. असे कधी उद्योग केले नाही पण करून बघू आपण. चला झालं तर चांगलीच गोष्ट आहे. त्या क्लासचा मेथड पाहिजे असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवणे आणि ऑब्जेक्ट डॉट फंक्शन कॉल करणे. कुठलं फंक्शन आहे आपलं? इनपुट INPUT. अलाउ करतो का? नाही. असं नाही करता येत. ठीक आहे. इनव्हॅलिड होऊन जातं. नाही, असं नाही पॉसिबल आहे. ठीक आहे. त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवला. ऑब्जेक्ट मधला हा फंक्शन्स इथे नाही कॉल करू शकत. कारण हा क्लास एक्झिक्यूटच होणार नाहीये. हा क्लास एक्झिक्यूट कधी होईल? मेन क्लासमध्ये. मेन क्लासमध्ये तुम्ही इनपुट फंक्शन कसं कॉल करणार? ते करायचं असेल तर ना खूप वेगळ्या वेने जावं लागेल. वेगळा वे म्हणजे जसं हे लिहिलंय आपण, हाच कुठे लिहिणार आहे आपण? मेन क्लासमध्ये. हे बघा इथे. तो पण कधी लिहावा लागेल? चाइल्ड कॉल करायच्या अगोदर. आता याच्यात ही पण एक गोष्ट आहे, आपण जर ग्रँड पॅरेंट कॉल केला आणि इनपुट फंक्शन कॉल केलं, तर इनपुट फंक्शनमध्ये जी व्हॅल्यू आपण पास करतो, ती लाँग टर्म राहते का? हे पण बघणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण हे फंक्शन कॉल करतोय, ह्या व्हेरिएबलमध्ये एक व्हॅल्यू स्टोअर होते आणि ती व्हॅल्यू पुढे जाऊन एक्सटेंड झालेली आहे. तर तो वापर केला त्याचा. ट्राय करून बघू चल. झालं तर एक नवीन गोष्ट शिकायला भेटेल. तर सगळ्यात अगोदर कुठलं फंक्शन कॉल होईल? इनपुट नावाचं आणि याच्यात जे मी नाव टाकणार आहे, सपोज मी लिहितो पाटील. याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ ज्या सरनेम नावाचा व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलमध्ये हा नाव स्टोअर होईल. आणि तो पुढे जाऊन सगळीकडे इनहेरिट होईल. नाही झाला तरी. ठीक आहे. कारण तो टेम्पररी स्टेट आहे. तो त्या व्हॅल्यूमध्ये रिफ्लेक्ट नाही होणार. ठीक आहे. आता इथे खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे, की एक्झॅक्टली काय रोल होतंय. एक तर आपला जो नॉर्मल फंक्शन आहे, तो फंक्शन तुम्ही डायरेक्टली दुसऱ्या क्लासमध्ये असा ॲक्सेस नाही होणार.
ओके. तुम्ही इनहेरिट जरी करत असाल, तर तो फंक्शन तुम्हाला इनहेरिट इनपुटसाठी तर नाही होणार असं आहे. त्याच्यातल्या ज्या व्हॅल्यू डायरेक्ट इथे ॲक्सेस नाही होते. ती म्हणून आपण इथे व्हेरिएबल्स लिहिलं होतं. आणि इथे वाटत असेल, की आपण तर इथे फंक्शन कॉल केल्या होत्या, त्या क्लासचा वापर करून. पण ते फंक्शनमध्ये नव्हत्या कॉल केल्या. ते कुठे कॉल केल्या होत्या? मेन क्लासमध्ये. दोघांचा डिफरन्स लक्षात घ्या. इथे आपण काय करतोय, ग्रँड पॅरेंटमध्ये एक व्हेरिएबल आहे. जो व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू डायरेक्ट इथे ॲक्सेस होते. इथपर्यंत होते. पण ह्या फंक्शनचा इनपुटचा फंक्शन तुम्ही याच्यात कॉल नाही करू शकत. तुम्ही एक्सटेंड केलं याचा अर्थ तो इथून ह्या ऑब्जेक्टने कॉल होईल, पण तो कुठे होणार आहे? इथे. 1 मिनिट, 1 मिनिट. आपण थोडंसं जो हा पॅरेंट आहे, याने जर ग्रँड पॅरेंटला ॲक्सेस केलंय, तर मग आपण ट्राय करून बघतोय, नॉट शुअर. पॅरेंटने एक्सटेंड केलंय ग्रँड पॅरेंटला. पॅरेंटचा ऑब्जेक्ट वापर करून मी तो इनपुट कॉल करू शकतो का? हे बघू. नाही अलाउड. नाही करता येत असं. ओके. तुम्ही सिंपल क्लासमध्ये ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल? मेन क्लासमध्येच त्याला कॉल करावं लागेल. आणि तेवढा फंक्शन तेवढा पुरताच रन होतं, पण त्याच्यात व्हॅल्यू ॲक्चुअल ती स्टोअर होत नाही. अजून एक मी ट्राय करतो एका मिनिटासाठी. मी लिहितो इथे स्टॅटिक स्ट्रिंग. एका मिनिटासाठी टेस्ट करतो हां. मला ते नंतर सांगणार आहे स्टॅटिक काय असतं. हे बघा, एक वे आहे तो व्हॅल्यू आपण ॲक्सेस करू शकतो. बट त्याच्यासाठी ना मी स्टॅटिक हा रिझर्व्ह ठेवला होता. पण आता इथे गरज आहे. होतं काय, स्टॅटिक वर्डचं खूप यूज आहे. आता यूज आलेच आहे ते तुम्हाला सांगतो मी इथे. जर मी इथे स्टॅटिक इनपुट लिहिला तर तर मग हा मेथड इथे पण ॲक्सेस होऊन जाईल खरं पाहायला गेलं तर. चला आता तुम्हाला ते सांगूनच देतो. कारण ते कुठे ना कुठे लागणारच आहे. PP इज इक्वल टू P इज इक्वल टू न्यू PP. ठीक आहे. P डॉट इनपुट. GP. नाही ठीक आहे चला. पण आता सध्या काय केलंय त्या व्हॅल्यूला नॉर्मल स्ट्रिंग व्हॅल्यू ठेवली, तेव्हा एक स्ट्रिंग व्हेरिएबल होतं. आपण हा फंक्शन कॉल केला आणि त्या व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. ओके. मग ती त्याच्यामध्ये ती स्टोअर झाली होती. पण जेव्हा आपण परत इथे जेव्हा त्याला कॉल केलं एक्सटेंड करून, विदाऊट स्टॅटिक काय होतंय आणि विथ स्टॅटिक काय होतंय? स्टॅटिकचं मी सेपरेट सेशन घेणार आहे, पण आता टेम्पररी एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला, की आपण करतो काय? आता विदाऊट स्टॅटिक जेव्हा मी रन करतोय, तेव्हा इथे मी जे पण नाव टाकेल, ते नाव इथे ॲक्सेसिबल नसतं. ओके. पण जेव्हा मी याला स्टॅटिक करतो, तेव्हा ते ॲक्सेसिबल होतंय. मग असं काय डिफरन्शिएट आहे स्टॅटिक आणि नॉन स्टॅटिकमध्ये? हे बघा, इथे जे नाव मी त्याला लिहीन, ते नाव इथे ॲक्सेसिबल असेल. बेसिकली जेव्हा जावा प्रोग्रामिंगमध्ये स्टॅटिक वर्ड कुठलीही एखादी व्हेरिएबल किंवा मेमरी असाइन होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटिजर ए नावाचं एक व्हेरिएबल बनवा. जेव्हा ह्या व्हेरिएबलला यूज केला जातो, मग त्याच्यासाठी ना एक हिप मेमरी तयार होत असते. ओके.
हीप मेमरी म्हणजे तुम्ही जेवढे व्हेरिएबल्स वगैरे वापरतात ना, त्या व्हेरिएबल्समध्ये तो काय करत असतो, त्याची व्हॅल्यू स्टोअर करत असतो ॲज अ रेफरन्स ऑर मेमरी ॲड्रेस. ओके. आता सध्या तुम्ही याच्यामध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर केली 2, तर इथे काय होणार आहे स्टोअर 2. आता पुढे जाऊन तुम्ही सेम व्हेरिएबलचा वापर केला. ओके. त्याच्यामध्येच तुम्ही जर काही स्टोअर करत असाल 3, तर हा काय करतो, इथे जातो आणि इथे थ्रो करतो 3. म्हणजे जेव्हा हा व्हेरिएबल ऍक्सेस होईल तर आणि त्या प्रत्येक व्हॅल्यूला तो काय करतो, सेपरेट मेमरी असाइन करतो. तर तुम्ही जर पुढे जाऊन याच्यामध्ये काही स्टोअर नाही केलं, तर हा इथे स्टार काय करेल, एम्प्टी. जेव्हा तुम्ही ए ऍक्सेस करायला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय भेटेल, एम्प्टी, काहीच नाही. कारण लास्ट ऍक्सेस मध्ये काय होतं तुमचा 0 होतं. पण जेव्हा तुम्ही इथे स्टॅटिक वर्ड लिहिणार आहे, स्टॅटिक मध्ये काय होतं, एकदा मेमरी क्रिएट झाल्यानंतर ती कॉन्स्टंट होऊन जाते. याच्यात जर व्हॅल्यू आता सध्या 2 आहे, हा 2 तुम्हाला थ्रू आउट ऍक्सेसिबल होऊन जातो. ओके. एकच मेमरी लोकेशनचा तिथे वापर केला जातो. दरवेळेस चेंज नाही होत. म्हणून इथे काय होतंय, आपण सुरुवातीला विदाऊट स्टॅटिक जेव्हा वापरतोय, तेव्हा व्हॅल्यू इथे येऊन जाते. पण परत जेव्हा हे व्हेरिएबल ऍक्सेस होईल, तर हा व्हेरिएबल तर एम्प्टीच आहे ना, याच्यात ऍक्चुअल व्हॅल्यू रिफ्लेक्ट होत नाही विदाऊट स्टॅटिकमुळे. स्टॅटिक केल्यामुळे याच्या आणि याचं मेमरी लोकेशन हेच आहे. याच्यात जे पण चेंज होईल, तो चेंज इथे पण होणार आहे. म्हणून स्टॅटिकमुळे काय होतं, इथे जे व्हॅल्यू आपण स्टोअर करतो, तो डायरेक्टली कुठे ऍक्सेस होतोय, इथे पण ऍक्सेस होतोय. आणि पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी, स्टॅटिक बद्दल मला सांगायचंय. कारण तुम्ही सगळे लेक्चर जर ऑब्व्हियसली थोडं बघितलं सिरियसली, जे पण आपले मेन क्लास का एक्झिक्यूट होतो, तुम्हाला आता एक गोष्ट इथे क्लिअर झालं पाहिजे. जेव्हा आपण एखादी क्लास बनवतो, तर प्रत्येक क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो फॉर ॲक्सेसिंग दॅट मेथड्स. ठीक आहे. पण तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलाय का? आपण मेन क्लासचा कधी ऑब्जेक्ट बनवलाय का? हा पण एक क्लासच आहे ना. मग ह्या क्लास मधले मेथड आपण डायरेक्ट ऍक्सेस करतो, पण कधी ऑब्जेक्ट बनवतो का मेन क्लासचा? नाही. का बरं नाही बनवत? कारण ते तिथे मेथड काय स्टॅटिक तुमचे वर्ड. स्टॅटिक मेथड्स आहे. ओके. स्टॅटिक क्लास पण सेपरेट आपल्याला स्टडी करायचा आहे. पण आता एवढं लक्षात घ्या, की स्टॅटिक मेथड असल्यामुळे विथआऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट आपण सगळे ऍक्सेस करू शकतो. इथे पण तोच रोल प्ले होतोय. ठीक आहे, एक चांगला क्वेश्चन येऊन गेला. त्याच्यामुळे त्याचा काय खूप सारे टॉपिक एकत्र मिक्स नाही करता येत. त्याच्यामुळे आपण सिरियली चालवतो. पण एक आयडिया येऊन गेली, की तुम्हाला जर एखाद्या क्लासचं काही गोष्टी फंक्शन ॲक्सेस करायचं असेल, तर एका क्लासमध्ये दुसऱ्या क्लासचं फंक्शन ॲक्सेस करता येतं. कॉल नाही करता येत. तुम्हाला कॉल करायचा असेल, तर मेन क्लासचाच हेल्प घ्यावा लागेल. जसं आता बेसिकली बघायला गेलं, तर हा पी-पीच्या याच्यामध्ये तुमचा हा इनपुटचा फंक्शन ॲक्सेसिबल आहे. तिथल्या तिथे कॉल नाही करता येणार तुम्हाला. मला कॉल करायचा असेल, तर त्याला मेन क्लासमध्येच कॉल करावं लागतं. ठीक आहे. इथे अजून काही ऑप्शन आहे का? आपण डायरेक्टली त्याला मेथडला कॉल करू शकतो. तसं तर काही नाहीये. तुम्हाला नेहमी तो कुठे मेन क्लासमध्येच कॉल करावा लागेल. ओके. ठीक आहे. ॲज अ जनरल नॉलेज ते राहू द्या सध्याला. पण आता आपण याच्यात जास्त कॉम्प्लिकेटेड नाही क्रिएट करणार. पण युजरकडून इनपुट घ्यायचा असेल, तर तुम्ही सरळ इनपुट घेऊ शकता. तो फंक्शन आधी कॉल करून घ्या. पण ॲज अ त्याला टेम्पररी तुम्ही स्टॅटिक डिफाईन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. तर मी याला सध्या कमेंटच ठेवतो आणि आपला ओपनच ठेवतो. जेव्हा आपण स्टॅटिक कीवर्ड पूर्णपणे स्टडी करू, मग तेव्हा एखाद्या क्लासचे मेथड्स वगैरे दुसऱ्या क्लासमध्ये कशा वेळेने ॲक्सेस करता येईल, त्याला कुठला क्लास डिफाईन करावा लागतो ते आपण बघू. पण सध्या काय आपण व्हेरिएबलवर फोकस केलाय. व्हेरिएबल्स इथे ॲक्सेस आहे, व्हेरिएबल इथे ॲक्सेस आहे, व्हेरिएबल इथे ॲक्सेस आहे. म्हणून तो क्लासचा तो फंक्शन आपण ते ॲक्सेस केला. जर इथे जरी आपल्याला ॲक्सेस झाला, तर होऊ शकतो का? नाही होणार पण तो सी-सी-सी डॉट
याचा जर ऑब्जेक्ट बनवला इज इक्वल टू न्यू सीसीसी, ऑब्जेक्ट इथे क्रिएट होतोय, ऍक्सेस केलं. सीचा ऑब्जेक्ट करून मी काय कॉल करू शकतो का? नाही, एक पण मेथड ऍक्सेसिबल नाही तिथे. ठीक आहे, क्लासमध्ये ऍक्सेसिबल होणारच नाही. पण हे जर तुम्ही मेन क्लासमध्ये जर गेले, सी डॉट, तुम्हाला बघा किती मेथड ऍक्सेसिबल होते. ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चरच त्याने तसं बनवलं, त्याच्यामुळे आपल्याला तो स्ट्रक्चर ब्रेक करता येते. फाईन. सो आपण मल्टी लेवल इनहेरिटन्स बघत होतो. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये होतं का, आपण एखाद्या क्लासचा, आता ठीक आहे, ऍक्टिव्ह ठेवला का, त्याला मी काढणार होतो, सध्या काढा. याला पण मी कमेंट करतो, याला अनकमेंट करतो. सो हा व्हेरिएबल आहे, 1, 2, 3 व्हेरिएबल आहे आणि मेन क्लासमध्ये आपण सगळे व्हेरिएबल ऍक्सेस केले. हे ऍक्सेस केव्हा झाले? जेव्हा आपण याला एक्सटेंड केलं तेव्हाच. जोपर्यंत एक्सटेंड नाही करते त्याच्यातले ते व्हेरिएबल्स इथे ऍक्सेस होत नाहीये, लक्षात ठेवा. मेन क्लासमध्ये आपण ऑब्जेक्ट बनवला चाइल्डचा, चाइल्डचा ऑब्जेक्ट वापर करून आपण डायरेक्टली फुल नेम कॉल केला. ओके, सिंगल लेवल आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स काय? बेसिकली सिंगल लेवल मध्ये एका क्लासचे फंक्शन आपण इथे ऍक्सेस करतो. मल्टी लेवल मध्ये काय होतं, एखाद्या एखाद्या क्लासने दुसऱ्याला एक्सटेंड केलेले आहेत, तर याचे आणि याचे मेथड इथे ऍक्सेसिबल होतात. जसं तिसऱ्या क्लासने या दुसऱ्या क्लासला केलं, याचा अर्थ ह्या सगळ्यांचे मेथड दोघांची मिळून कुठे ऍक्सेस होतील? इथे ऍक्सेस होतील. हा झाला तुमचा मल्टी लेवल, मोस्ट कॉमनली यूज इनहेरिटन्स, सिंगल अँड मल्टी लेवल. ओके, याच्या पुढे अजून 3 टाईप आहेत त्याचे. एक आहे हेरार्चिकल, एक आहे हायब्रिड. मल्टी लेवल इनहेरिटन्स जावा सपोर्ट करत नाही. तो का करत नाही ते आपण बघणार आहे. पण उद्या आपण हेरार्चिकल, हायब्रिड आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स असून सुद्धा जावा त्याला सपोर्ट करत नाही, असे काय रिझन आहे त्याला सपोर्ट करत नाही, ते आपण उद्या बघू. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, सिंपल सिंपल एखादा क्लास घ्या, त्याच्यामध्ये फंक्शन बनवा, तो फंक्शन त्या त्या क्लासमध्ये ऍक्सेस करायचा ट्राय करा. एक्सटेंड केल्यामुळे त्याचे फीचर चाइल्ड मध्ये ऍक्सेसिबल होतात तसं. ओके, तुम्हाला थोडंसं इनहेरिटन्स लक्षात येईल. याच्यामध्ये खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत अजून पण, कारण सगळेच ऍट अ टाइम यूज नाही होणार. आता एक छोटासा ट्रिक मी तुम्हाला सांगतो, जसं की हे बघा, हा इनहेरिटन्स आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, आता असं कधी कधी होतं की ग्रँड पॅरेंट्सचं आणि पॅरेंट्सचं भांडण झालेलं असतं. त्याच्यामुळे ग्रँड पॅरेंटना पॅरेंटकडे ना, म्हणजे ते डायरेक्ट म्हणतात की परत दिसू नको मला, दफा हो जा यहाँ से. म्हणजे तो ग्रँड पॅरेंट काय म्हणतोय, की माझ्यातलं तुला काहीच भेटणार नाही. मग अशी पण प्रोव्हिजन आपल्याला पाहिजे ना. तर कोणी नाही तर कोणत्याही क्लासला एक्सटेंड करून गेले आणि सगळे फीचर ऍक्सेस करेल. म्हणजे कोणी कोणाचा सातबारा आपल्या नावावर करून घेतला असा अर्थ होईल त्याचा. मग असं काही प्रोव्हिजन आहे का जेणेकरून तुम्ही त्या क्लासला प्रिव्हेंट करू शकता फ्रॉम गेटिंग इनहेरिट? हे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, इज देअर एनी प्रोव्हिजन टू प्रोटेक्ट दॅट क्लास टू गेट इनहेरिट? त्यावेळी तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती का? तुम्हाला वाटत असेल तर माझ्या क्लासला कोणी ऍक्सेस नाही केलं पाहिजे, तर त्या क्लासला तुम्ही सिंपल काय करून टाकणार आहे? फायनल करून टाका. जर तुम्ही एखाद्या क्लासला फायनल केलं, तर त्या क्लासला कोणीहीच इनहेरिट करू शकत नाही. ओके, हे फीचर फक्त आणि फक्त जावा मध्येच भेटतात. म्हणून आपले 99% बँकिंग डोमेन इज ऑन अ जावा प्लॅटफॉर्म. कारण असं फीचर्स तर कुठेच भेटणार नाही तुम्हाला शक्यतो जास्तीत जास्त. मग आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला पाहिजे, जर त्या क्लासला कोणी इनहेरिट करू शकत नाही, मग ह्या क्लासमधले फंक्शन कसे वर्क होणार? सिंपल, कोणी एक्सटेंड करू शकत नाही याचा अर्थ मेन क्लासमध्ये ते वर्क होतील, पण सिंपल क्लासमध्ये ते ऍक्सेस नाही होणार. ठीक आहे, आणि बघा एरर त्याने कुठे कुठे दिला, इथे पण दिला, प्लस इथे पण दिला. कारण बाय डिफॉल्ट हा मल्टी लेवल आहे ना.
इथे चेंज झाला तर पॅरेंटला ऍक्सेस नाही होते, पॅरेंटला नाही ऍक्सेस झाला तर चाइल्डला कसं ऍक्सेस होईल? ते खूप सारे फीचर्स आहेत. आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाणार आहे. जसे-जसे टॉपिक होईल तसे-तसे मी त्याचे यूज सांगत जाईल. आता सध्या आपण 2 टॉपिक बघितले, क्लास एंड ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स स्टार्ट केलं, सिंगल लेव्हल आणि मल्टी लेव्हल. एकदा सगळे इनहेरिटन्स झाले ना, मग त्याचे अप्स एंड डाउन्स आपण बघणार आहे. प्रिव्हेंट करायचं असेल तर काय? याच्याने मल्टिपल का सपोर्ट करत नाही? हे 2 टॉपिक व्यवस्थित झाले, या सगळ्यांचा बेस प्रत्येक ठिकाणी वापर होईल. एन्कॅप्सुलेशनमध्ये, पॉलिमॉर्फिझममध्ये, एक्स्ट्रॅक्शनमध्ये, इनहेरिटन्समध्ये. डायरेक्टली, इनडायरेक्टली सगळ्या गोष्टी इथे यूज होणारच आहे. त्यामुळे हे 2 टॉपिक समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, थोडंसं मी एक यूज सांगितलं तुम्हाला फायनलचा, एक थोडासा यूज कळायला लागला स्टॅटिकचा. हा जो चार्ट टेबल आहे ना, हा तुम्हाला लाईफ टाईमसाठी कामा येणार आहे. ठीक आहे. आपण एक कीवर्ड पण थोडा बघितला, इनहेरिटन्स, आणि आता क्लास पण आपल्याला बघतोय. मी क्लासमध्ये एक गोष्ट तुम्हाला इथे लिहिली. काय लिहिलंय इथे? 100%. याचा अर्थ मी 100% का लिहिला माहिती का? कारण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये एखादा मेथड लिहिता, फॉर एक्झाम्पल मी इथे जर व्हाईड इन्फो लिहितोय, तुम्ही फक्त याला अर्धवट सोडू शकता का? नाही ना. तो काय म्हणतोय, ऍड बॉडी. तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचं हे माहिती नसेल, तर ती मेथड लिहूच नका, असं तुम्हाला क्लास सांगतो. म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये एखादी मेथड बनवायची असेल, तर तुम्हाला 100% माहिती पाहिजे, की हा क्लास कोणी कॉल केलं तर काय फंक्शन झालं पाहिजे, काय एक्झिक्यूट झालं पाहिजे. ओके. पण हेच जर ॲब्स्ट्रॅक्ट क्लास तुमचं असतं ना, ABSTRACT ॲब्स्ट्रॅक्ट क्लास, त्यावेळी तुम्ही ते मेथड अर्धवट लिहू शकता. ठीक आहे. हे बघा. म्हणून तिथे 50% लिहिलेलं आहे. मग इंटरफेसमध्ये पण फरक आहे. पण ते आता वेळ आहे त्याला. आता आपण खूप बेसिक लेव्हलला हळू-हळू. आता फक्त आपल्याला क्लास, ऑब्जेक्ट आणि इनहेरिटन्स बद्दल थोडी-थोडी आयडिया येते. मग हळू आपण एक-एक लेव्हलला जाणार आहे. फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कॉन्सेप्टवर 1 ते 1.5 तास इंटरव्ह्यू होतात. ठीक आहे. त्याच्या बेसवर त्यांचं सिलेक्शन होतात. म्हणून हा इंटरव्ह्यूचा सगळ्यात फेव्हरेट पार्ट आहे. कारण याच्यामध्ये एवढं डीपमध्ये जाता येतं. आणि काही-काही जण तर फार हे होऊन निघतात, अरे काय-काय याच्यामध्ये, कुठे काय सिच्युएशन आहे. पण ज्याने सगळं प्रॅक्टिकली करून बघितलंय, त्यालाच ते सांगता येतं. ठीक आहे. ज्याला एवढं समजलं त्याला अख्खा जावा येऊन जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता फक्त क्लास, ऑब्जेक्ट आणि इनहेरिटन्सची थोडी प्रॅक्टिस करा. आपण हळू त्याचे टाइप पण बघूया. ठीक आहे. चलो बाकीचं उद्या बघू. आजचं व्यवस्थित रेकॉर्ड झालंय. काही